बघा काय शिकायचं आहे आज आपल्याला सरासरी. करा चालू मग. बघा पहिला प्रश्न दिसत असेल तुम्हाला. काय म्हटलंय पाहायच्यामध्ये प्रश्नामध्ये म्हटलं आहे आपल्याला की 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती. कोणत्या संख्या सरासरी काढायची आहे. मग कोणत्या संख्यांची मूळ संख्या. टॅक्स रेजिस्टर मुख्य 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता मला एक सांगा, हे जी सरासरी आहे सरासरीचं नेमकं सूत्र काय आहे. बरोबर आहे काय सरासरी बरोबर काय हा काय दिलेल्या काय रे सर्व संख्यांची बेरीज. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला काय रे एकूण संख्या. वर जे काही संख्या दिल्या असेल त्या मोजून घ्यायच्या असतात. हे झालं सरासरी सूत्र. पण आता संख्या कोणत्या पाहिजे आपल्याला. मूळ संख्या पाहिजे. कुठून कुठपर्यंत पाहिजे 25 ते 50. हे लक्षात 25 नंतर कोणती मूळ संख्या आहे 29 नंतर 31 हा 37 त्यानंतर 41 आणि 43. एवढ्या संख्या किती आहेत 1 2 3 4 5 आहे. किती आहे याला कितीने भागाल मग 5. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं त्यांची बेरीज. 3 आणि 1 4 4 आणि 7 11 11 आणि 1 12 12 आणि 9 21 राहिले किती रे 2 6 आणि 2 4 आणि 2 6 6 आणि 4 10 10 आणि 3 13 आणि 3 16 17 18 181 आलं. भागेला किती 5 ने याला बघा उत्तर निघाला पाहिजे. बघा 5 त्रिक 15 यातले किती राहिले 3 5 सक 30 किती राहिला 1 एक्स्ट्रा शून्य घेतला पॉइंट दिला 5 दुने 5 वर पर्याय 36 पॉइंट किती 2. पर्याय क्रमांक किती आहे येईल का लक्षात. चल लिहून घ्या व्यवस्थित. काही अडचण असेल तर विचारा. ठीक आहे लिहिलंय सर्वांनी. चला हा काय म्हणते बाबा 90 ते 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. जास्त किंवा कमी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते वजाबाकी. काय करावं लागते वजाबाकी. मग काय करता येईल आपल्याला शॉर्टकट करूया आपण. हा 90 ते किती 180 पहिली संख्या 90 आणि अधिक शेवटची संख्या 180 भागाकारात किती 2. हे असं जर सोडून यांची सरासरी मिळते. काय लक्षात वजा पहिली संख्या 80 आणि शेवटची संख्या 160 भागाकारात किती 2 यांची सरासरी मिळते. त्या दोघांच्या सरासरी मधला आपल्याला फरक काढायचा आहे म्हणून आपण इथे कुठलं चिन्ह वापरलंय वजाबाकी. ठीक आहे चला हे सांगा रे 180 आणि 90 किती 200 किती 70 भागाकारात किती 2 वजा 160 आणि 80 240 छेदामध्ये किती 2 भागाकार करू नका सध्या. पायांचा सारखा आहे म्हणून 2 मी लिहून घेतला. 270 मधून 240 वजा करा किती राहते 30 बस झाला. आता 30 ला 2 ने डिवाइड करा. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 15. पर्याय क्रमांक किती आहे 3. टॅक्स असिस्टंट मुख्य 18 साठीचा प्रश्न होता. लिहून घ्या. ठीक आहे काय म्हणते पा. डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना टीनाने ए ते बी हे चढणीचे अंतर. चढणी म्हणजे वरचं नाही का
अंतर दर ताशी 35 किमी याप्रमाणे कापते. परती उतरणीचा म्हणजे स्पीड आपली जास्त असते नाही का. परती उतरणीचा प्रवास करताना तिचा वेग दर ताशी 63 किमी होता. म्हणजे उतरताना जास्त होता. तिचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी किमी मध्ये दाखवणारी संख्या निवडा. आलं फक्त स्पीड दाखवली आहे, एखादं अंतर असं काही दिलेलं नाहीये त्यांनी. मग मला एक सांगा, एक जाणे आणि एकदा येणे असं कितीदा प्रवास केलाय आपण? 2दा. जाताना मला सांगा काय प्रवास होता त्यांचा? स्पीड किती होती? 35 ताशी. आणि येताना किती होती? 63. येईल लक्षात. आता मला एक सांगा, जाणे आणि येणे म्हणजे क्रॉस होत आहे, अशा वेळेस काय करायची? वेगांची बेरीज. काय करायची? वेगांची बेरीज. जर दोन्ही एकाच दिशेने जात असेल तर काय करायचं? वजाबाकी. ठीक आहे ना. मग 35 अधिक काय रे? 63. बस झालं. हे एवढं सोडवलं की उत्तर यायला पाहिजे तुमचं. चला काय करता येईल बघा. 2 गुणेला किती रे? 35 गुणेला किती? 63. छेदामध्ये किती आहे? 3 आणि 5 8. ओके. 6 आणि 3 9. किती झाले हे? 18. भाग देऊ 2 ने याला. हे बघा, या 2 ने जर याला दिला तर काय होते? 49. राईट. 7 7 7 5 7 1 7 7 9. काय राहिला? 5 गुणेला काय राहिला? 9 9 5 असं उत्तर आहे का? 45 किलोमीटर प्रति तास. ओके. चालू घ्या. पर्याय क्रमांक किती आहे? 4. येईल का लक्षात? ठीक आहे रे. लिहा लवकर लवकर. जायचं पुढे. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? साधा प्रश्न आहे. त्यात सूत्र वापरता येते. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2. ही एकूण संख्या म्हणून आपण नाही का. पहिली नैसर्गिक संख्या कोणती? 1. शेवटची नैसर्गिक संख्या कोणती? 97. भागाकारात किती? ठीक आहे. 97 आणि 1 98. 98 भागेला 2 किती रे? आताच काढलं होतं आपण काहीतरी 49. ही लक्षात. चला लिहून टाका 49. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. छोटासा प्रश्न होता. ठीक आहे. काय म्हणते बा, एका फलंदाजाने 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या, काही म्हटलंय म्हणजे माहित नाही. 13व्या डावात त्याने 64 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धाव संख्या 2 ने कमी झाली. तर समोरच्या डावामध्ये चांगला खेळला तर त्याच्या मागच्या डावावर परिणाम पडतो, आणि वाईटही खेळला तरी त्याच्या मागच्या डावावर परिणाम पडत असतो. इथे लक्षात तुमच्या. म्हणजे काय होते पा, 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. काय काढल्या? 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढले. काही धावा मला माहितच नाही. त्यानंतर काय म्हटलं? 13व्या डावात, या 13व्या डावात त्याने किती धावा काढल्या? 64 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धाव संख्या 2 ने कमी झाली. म्हणजे 64 मधून 2 कमी करा, किती झाले? 62. मग 62 तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्या पूर्वीच्या सर्व डावांमध्ये किती किती काढले समजा त्यांनी? 62. येईल का लक्षात? आता समोर काय म्हटलंय तर 13व्या डावानंतर त्याची धावांची सरासरी किती, या दोघांमधला जो काही फरक येईल ना तोच आपलं उत्तर आहे. म्हणजेच काय, 12 दुने 24, 2 बाकी, 12 सकम 72, 73 74. ठीक आहे. हा किती सांगा? 13 चौक
52, 5 बाकी. सांगत चला 13 सक 78, 78 आणि 5 किती 83. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 832 वजा 744 बरोबर किती किती सांगा लवकर. बरोबर सांगा लवकर. 88 की 78 येईल का लक्षात. चला लिहून टाका. पर्याय क्रमांक किती. ठीक आहे. ठीक आहे. काय म्हणते बाबा. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास या वेगाने परत येतो. याच्यापूर्वी एक प्रश्न बघितला आपण, जाणे आणि येणे. काही त्यांनी अंतर वगैरे दिलं आहे का, नाही, फक्त स्पीड दिली आहे. म्हणजेच काय करता येईल तुम्हाला, हा 2 जाणे येणे. इथे काय 4 किमी आणि येताना 6 किमी. मग 4 अधिक 6 यांच्या दोघांची काय बेरीज सांगा. मग 2 गुणेला 4 गुणेला 6 छेदामध्ये किती रे, 6 आणि 4 10. येईल लक्षात. हे बघा काय करू, त्या सर्वांचा गुणाकार करू. किती सांगा, भाग जातो का रे याला, याने याला गेला तरी 5 ने जाणार नाही ना. मग किती 4 गुणे 8, 8 सक 48, 48 भागेला किती 10. म्हणजे उत्तर काय आला पाहिजे 4.8. 10 एक घरा अगोदर पॉईंट 1 शून्य असल्यामुळे. ठीक आहे, लिहून टाका. किती येईल उत्तर 4.8. गट ब पूर्व 2022 चा क्वेश्चन. ठीक आहे. पाच महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते, तर सरिताचे वजन किती. काय म्हटलंय, 5 महिलांचे. किती महिलांचे, 5 महिलांचे किती दिले आहे त्यांनी. मग सरिताचे वजन मिळवल्यास म्हणजे महिला किती होईल, त्यात एक आली तर 5च्या ऐवजी काय होईल ते 6. मग काय झालं, सरासरी वजन 2 ने कमी झालं. कमी झालं म्हणजे 40 होतं, आता किती झालं 38 झालं. बस झालं, सोडवायचं आहे. यामधला फरक म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. 5 चौक 20, 1 शून्य वाढवला म्हणजे 200. साइन 8 48, 4 बाकी. साइन त्रिक 18, 18 आणि 4 किती येईल का लक्षात. म्हणून 228 वजा 200 बरोबर किती रे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला म्हणजे 28. लिहून घ्या.
जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते का 15, 7, 16, 8 आणि के यांच्या बेरजेची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत किती काढता येईल आपल्याला. के ची रेट काढायची आहे फक्त मला. हा 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 अधिक काय रे के. आता या सर्व किती संख्या 1 2 3 4 5 म्हणजे याला 5 ने भागायचं आणि यांची जी सरासरी आहे ती किती येत आहे 13. ही झाली गणिताची काय आपली मांडणी. आता काय करता येईल सांगा. हा 5 जो आहे पुढे जाईल इकडे गुणाकारात जाईल म्हणजेच काय होईल पहा इथे घेतोय हा के मी घेतला इकडे 13 लिहिले हा इकडे गेला गुणाकारात 5 प्लस मध्ये या सर्व संख्यांची बेरीज किती येईल बघा 8 आणि 6 8 आणि 6 14 14 आणि 7 किती 21 आणि 5 26 राहिले किती रे 2 इथं तर नाहीच आहे ना आकडा 2 आणि 1 3 3 आणि 1 4 तिथे होते ऍडिशन त्यांची 46. ओके मग आपल्याला जर के ची रेट पाहिजे असेल बरोबर 13 पंच 5 हा 46 इकडनं मायनस करू कारण हा प्लस मध्ये इकडे गेल्यावर मायनस किती 46 सांगा के बरोबर किती मग 5 म्हणजे 15 मधून 6 गेले 9 हा एक इथे आला म्हणजे 19 उत्तरे आला पाहिजे. किती आला पाहिजे 19. पर्याय क्रमांक किती 1 ते आहे पूर्व 2011 चा प्रश्न. ठीक आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकांचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. तर शिक्षकांचे वय किती एक वाढला फक्त शिक्षक. बघा काय करता येईल एका वर्गात किती विद्यार्थी आहेत 40 ते 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे हे काय विद्यार्थी आहे हे काय वयाची सरासरी आहे. अलग लक्षात किंवा वय आहे. मला एक सांगा एक शिक्षक जर आला तर ते सरासरी मध्ये जाऊन बसणार नाही तो कशात बसेल विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बरोबर आहे. म्हणजे 40 आणि 1 काय होईल 41 आणि सरासरी 11 येते म्हणजे 10 च्या ऐवजी काय झाले ते 11 झाले. सांगा मला 4 1 4 किती शून्य रे 2 हां 11 1 11 1 राहा 11 चौक 44 आणि 1 45. ओके सांगा आता काय करता येईल 451 म्हणून 451 वजा 401 बरोबर किती रे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किती 51. दिलं सर्वांनी. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल यांची 5 डावांची सरासरी धाव संख्या 97 आहे. 5 डावांची किती आहे 97. कोणत्याही डावात त्याची धाव संख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त म्हणजे हायेस्ट धावा त्यांनी किती काढल्या एका डावात काढायच्या. मग एक काम करू त्यांनी असं म्हटलं आहे की एका डावामध्ये हायेस्ट काढल्या बाकीच्या डावामध्ये 82 पेक्षा कमी नाही. मग 82 तर घेऊ येत्या का लक्षात तुमच्या. मला एक सांगा 5 डावांमध्ये दिलाय त्यांनी किती डावांमध्ये 5 डाव. मग 5 डावांमध्ये यांच्या किती आहे धाव संख्या सरासरी 97 आहे. एकूण धावा तर एवढ्या आहेत रे एकूण धावा. मग मी 4 डावांमध्ये एक काम करतोय 82 घेऊन घेतो हायेस्ट 82 तो काढू शकतो म्हणजे 82 पेक्षा खाली नाही 82 तर आहेच आहे हे लक्षात. पण एक डाव आपण सोडून दिला तो एक डाव आपण हायेस्ट नंतर काढू. आता
तो निघणारच आहे. बघा काय होईल पहा, 5 7 35, 3 बाकी, 5 9 45, 45 आणि 3 48. ओके, हा किती सांगा आता, 4 गुणे 8, 4 8 32. येत्या लक्षात. मग जो एक डाव आहे ना आता निघणार आपला, हे बघा 5 मधून 4 गेले किती राहिला 1, हा एकच डावाची इथे रेट निघते आता. 485 मधून 328 वजा करा, बघा 15 मधून 8 गेले 7 राहिले, हा एक शिस्त घेतला. 8 मधून 3 गेले 5 राहिले. आलं लक्षात. हा 100 किती हायस्ट 10 एका डावात त्याचे 157 राहिले. बाकीचे 82 82 82 काढले. हे लक्षात. लिहून घ्या. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 लिहून घ्या.